औंध येथील उमेद महिला शेतकरी गटाच्या सामाजिक व पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम खटाव तालुक्यातील औंध येथे पाहावयास मिळाला। उमेद महिला गटाच्या पर्यावरण संवर्धनासह सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवून परिसरातील आदर्श निर्माण केला आहे। उमेद अभियान, पाणी फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हार्मर कप स्पर्धेमध्ये महिला शेतकरी गटाने यमाई देवी डोंगर संग्रहालय परिसर संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती। उन्हाळ्याच्या तीव्र परिस्थितीमध्ये झाडे टिकून राहण्यासाठी महिलांनी स्वतः श्रमदान करून झाडांना नियमित पाणी देत यांचे संगोपन केले। त्यामुळे डोंगर परिसरातील अनेक झाडे जगण्यात यश आले। त्याचबरोबर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी दर्शपर्णी अर्क तयार करण्याचा उपक्रमही राबवण्यात आला। पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव पवार, तालुका समन्वयक जितेंद्र पवार, उमेद अभियानचे तालुका व्यवस्थापक ऋषिकेश जाधव तसेच सहाय्यक कृषी अधिकारी वैभव सोलंके, प्रभाग समन्वयक अण्णा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी हा सेंद्रिय उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला। नैसर्गिक शेती व पर्यावरणपूरक कृषी पद्धतीचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे। या दरम्यान ज्योती माने, सुजाता शेवडे, सुजाता यादव, मयुरी जाधव, गीतांजली पवार, प्रवीणा करपे, कमल करपे, सीमा देशमुख, अरुंधती देशमुख, द्रौपदी यादव, मनीषा विभूते, शोभा जाधव, सुषमा शिंदे यांनी दिनांक 25 मे 2026 रोजी औंध गावातील कोलाटी वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर अडचण निर्माण झालेली माहिती मिळताच उमेद महिला शेतकरी गटाच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत तत्काळ मदतीचा हात त्यांनी पुढे केला। 2 टँकरच्या सहाय्याने या वस्तीतील सर्व कुटुंबांना पिण्याचे पाणी पुरवण्यात त्यांना यश आले। यावेळी उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक ऋषिकेश जाधव तसेच पाणी फाउंडेशनच्या समन्वयक भाग्यश्री भोसले उपस्थित होत्या। महिला शेतकरी गटाच्या सर्व सदस्यांनी एकजुटीचे व परिश्रमपूर्वक हे सर्व उपक्रम राबवण्यात परिसरातून त्यांच्या कार्यास मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाते। पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक शेती व सामाजिक बांधिलकी यासाठीच हा उमेद गट निर्माण झाला आहे की काय असे ग्रामस्थांच्याकडून सांगण्यात येते। SM न्यूज संपादक महेश यादव।